T20 क्रिकेटमधला पहिला भारतीय स्टार क्रिकेटपटू कोण असा सवाल केला तर कित्येक क्रिकेट चाहत्यांच्या तोंडात एकच नाव येईल, सिक्सर किंग युवराज सिंग। 2007 साली झालेला पहिला T20 विश्वचषक भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जिंकला। त्या विजयाचं जितकं श्रेय महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सीचं आहे, तितकंच किंबहुना त्यापेक्षाही किंचित जास्त श्रेय युवराजच्या अष्टपैलू खेळीचं आहे। हाच युवराज सिंग आता आगामी 2024 T20 विश्वचषकात कमबॅक करतोय, तेही नव्या भूमिकेत। युवराजची ही नवी भूमिका काय आहे तेच या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक किस्सा सांगतो, म्हणजे तुम्ही पण थोडं नॉस्टॅल्जिक व्हाल। साल 2007 वन डे विश्वचषकात भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता। तीच बांगलादेश ज्यांचा 2011च्या विश्वचषकात एकट्या वीरेंद्र सेहवागनं बाजार उठवला होता, आता टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध विश्वचषकाची मॅच हारते, ती पण डू ऑर डायची मॅच म्हटल्यावर भारतीय चाहते शांत बसणार नव्हते। भारतानं मॅच हरल्यानंतर सगळ्या देशात राडा सुरू झाला। खेळाडूंचे पोस्टर जाळण्यात आले, सचिन, द्रविडसह काही खेळाडूंच्या घरावर दगडफेक करण्यात आली। ही परिस्थिती पाहून अगदी तोंडावर आलेला पहिलाच T20 वर्ल्ड कप न खेळण्याच्या टीमच्या सिनियर्सनं निर्णय घेतला आणि अगदी यंग टीमला घेऊन संघाचा नवा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप मध्ये उतरला। या टीमकडून जिंकण्याची अपेक्षा कोणालाच नव्हती। भारताने 1-2 मॅचेस जिंकल्या तरी खूप झालं असं आपलेच फॅन्स बोलत होते, पण धोनी ब्रिगेडनं सगळ्यांना आनंदाचा धक्का देत पहिलाच T20 वर्ल्ड कप जिंकला, तो पण कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानला फायनल मध्ये हरवून। त्याच वर्ल्ड कप मधला एक किस्सा आहे। वर्ल्ड कप मधली 21वी मॅच भारतासमोर ज्यांनी क्रिकेटच्या खेळाचा शोध लावला ती इंग्लंडची टीम। भारताची पहिली बॅटिंग, भारताची सुरुवात तशी चांगली झालेली, गंभीर सेहवागनं अर्धशतक झळकावत चांगली सुरुवात केलेली। 136 ची ओपनिंग पार्टनरशिप केल्यानंतर सेहवाग आउट झाला आणि त्याच्या पाठोपाठ गंभीरही पवेलियन मध्ये परतला। सेहवागची जागा घ्यायला आलेला रॉबिन उत्तप्पाही काही खास करू शकला नाही। 136 नॉट आउट असणाऱ्या भारताची अवस्था अचानक 155 वर 3 बाद जाशी झाली। अशा परिस्थितीत संघाला सांभाळण्याची जबाबदारी कर्णधार धोनी आणि युवराज सिंगच्या खांद्यावर होती। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। दोघेही निवांत बॅटिंग करत होते, हातात 2 ओव्हर्स राहिल्या होत्या। 171 रन झालेले आणि 185चं टार्गेट टप्प्यात होतं, पण 18व्या ओव्हर नंतर ग्राउंडवर राडा झाला। इंग्लंडचा अँड्र्यू फ्लिंटॉफ युवराज जवळ जाऊन काहीतरी पुटपुटला। या फ्लिंटॉफला तशी काड्या करायची सवय। एकदा याच फ्लिंटॉफनं वानखेडेवर मॅच जिंकल्यानंतर टी शर्ट काढून हवेत भिरकावला होता। त्याला आपल्या दादानं लॉर्ड्सच्या बाल्कनीतून कडक उत्तर दिलेलं हेही खरंच। फ्लिंटॉफ काहीतरी बोलला, यामुळे युवराजचं पंजाबी रक्त उसळलं। शेवटी धोनी आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी अंपायर्सच्या मदतीनं हा वाद शांत केला, पण त्या वादाचे परिणाम इंग्लंडचा बिचारा बॉलर स्टुअर्ट ब्रॉडला भोगावे लागले। 19व्या ओव्हरमध्ये ब्रॉडला युवराजनं 1-2 नाही तर सलग 6 सिक्स मारले आणि त्यानंतर युवीला सिक्सर किंगच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं। आता एवढी सगळी बॅकस्टोरी सांगितली आहे तर मूळ विषय पण सांगतो। नुकतंच ICCनं युवराजला T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलंय। याचाच अर्थ युवराज सिंग हा आता अधिकृतरित्या T20 विश्वचषकाचा भाग असेल। T20 वर्ल्ड कपशी संबंधित काही चांगल्या आठवणी माझ्या मनात आहेत, ज्यात एका ओव्हरमध्ये 6 षटकार मारल्याचा समावेश आहे। त्यामुळे याचा भाग बनण्यासाठी मी उत्सुक आहे। T20 विश्वचषकाचा एक भाग बनणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं म्हणत युवराजनेही ICCनं घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यामुळे आता आगामी T20 विश्वचषकात क्रिकेट चाहत्यांना युवीचा कमबॅक बघायला मिळणार आहे। युवी ग्राउंडवर बॅटिंग, बॉलिंग किंवा फिल्डिंग करणार नसला तरी T20 विश्वचषकाची युवीचं नाव जोडलं गेल्यानं चाहते आत्ताच नॉस्टॅल्जियामध्ये गेलेत। तुम्हाला ICCनं घेतलेल्या निर्णयाबद्दल काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।